नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर आजचा व्हिडिओ आहे, मी माझ्या मैत्रिणीच्या घरी जाणार आहे. मग तिथे काय काय होणार आहे, काय काय मस्ती करणार आहोत ते आम्ही दाखवणार आहोत. ते आम्ही आणि हे shoot माझे करणार पप्पा आहोत. कपडे इस्त्री करतात. हाय बोला पप्पा. हॅलो हॅलो. पप्पा इस्त्री करताना शाहू अशी रेडी झालेली आहे आणि आयुष तयार होते आणि मी मम्मीचा मेकअप करणार आहे. श्रावणी माझा मेकअप करते खास त्यासाठी मी आत्ताच चालू केलं. आणि मला डॉल आणि मी चांगला मेकअप करते. तुझ्या बोललं तर मी स्वतःचा मेकअप केलं. ओके कर, बघूया श्रावणी काय मेकअप करते माझा. तर आज मी जाणार आहे मी माझ्या मैत्रिणीच्या घरी. तिने आम्हाला जेवणासाठी इन्व्हाइट केलेलं. तर इथे अशा प्रकारे श्रावणीने माझा मेकअप केलेला आहे. फ्रेंड्स चांगला आहे ना, हे बघा हलका फुलका करायचा. आणि आम्ही आमच्या गाडीवरून मस्त निसर्गाची मजा घेत निघालो मैत्रिणीकडे. जाताना मस्त असं तलाव लागलं आणि सुंदर असं व्ह्यू होता तिथला. मी आलेली आहे अक्षताच्या घरी. एकच गोरा याच्यामध्ये. हे अक्षताचे पप्पा बसलेत. अक्षताचे पप्पा पहिले हा माझ्याकडे पण आहे ना, तूच दिलेलं आहे तो. आणि धनश्री मस्त आता आमची वड्याचं पीठ मळून तयार. कामाची बसलेली, फोन घ्यायचं बसायचं, फोन घ्यायचं बसायचं म्हणून तिची मम्मी तिला ओरडते. इथं राखो. आता मी आलेलो आहे मावशीकडे आणि मी बघत आहे मुंबई. फोन घेऊन 24 तास बसलेली असते. आम्हाला नाही करत. हीच ती गादी म्हणून हा सोफा हलत होता. हा जाऊ दे, बेड हालत होता. आता बघा बसली की नाही, दिसतंय ना तुम्हाला. जेवणाची तयारी चालते. हे चिकन धनश्री जेवण बनवते आहे. कोथिंबीर टाकते. मी मिक्सर लावला पण तिला आवडला नाहीये. ती परत स्वतःच लावणार आहे. जाऊ दे, मला काय करायचंय. आज मला आराम आहे. बिचारी श्रावणी आणि खात्यात पनीर बिर्याणी. पनीर बिर्याणी मम्मी जेवण म्हणजे एवढं टेस्टी म्हणजे ना. याला नाही आवडले का? पण मला आवडतं जेवण बनवते. आणि धनश्री इथे वडे तळते. वडे मॅडमला झोप आली आहे. मॅडम झोपलेत. मॅडम काय झाले, किती आजारी आहात तुम्ही? आणि आता खूप असं गरम झालंय मला. आता मी बनवते कोशिंबीर. आयुषला कोशिंबीर पाहिजे. कोशिंबीर हा ना, जास्त डोकं खातात ही पोरं माझी. धनश्री जेवण बनवून कसं वाटलं तुला? एक्सपिरियन्स तुम्हाला आवडलं का? आवडलं. आम्हाला आवडलं. तुला आवडलं? आम्ही चिकन वडे खातो आता, टाइम झाला, जेवतो आता. काय चिकन वडे बनवले आहेत. चिकन वडे बनवलेत. कसे वाटले तुमच्या बायकोनी चिकन वडे बनवले? अक्षता एकच नंबर. अक्षय काय चाललंय? थांबा, परत खूप छान बनवलं. अक्षय यांचं काय चाललंय? तू काय बोलली? कमळी आहे काय? कोंबडी वडे. कोंबडी वडे. मी कमळी गेली बाई चांगली. आता काय टाइम झाला, जेवायला लागणारच आहे. ऐकलं ते. आमच्या कोकणी पद्धतीमध्ये कोकणी वडे. हा ना, आम्ही काय मालवणी नाहीये. पप्पा थंड पाणी द्या. नारळ हे करायला. खूप आता गरम झाल्याने आम्ही घरी आलोय.
वैतागली, मुलं तर फेल झाली. फक्त तोंड धुतलेलं आहे. मी कपडे चेंज केले तेव्हा जाऊन चांगलं वाटलं. मीच ना आता घराच्या बाहेर निघालं तेव्हा एवढं गरम होतं ना, मला तर गरमी जमतच नाही, काय सांगू. लयच जास्त गरम होतं. सो आम्ही आता घरी आलेलो आहोत आणि माझी मम्मी 1 तास झाला आम्हाला घरी येऊन विचारते आज रात्री जेवायला काय बनवू, आज रात्री जेवायला काय बनवू. नाही, मी पण आता चेंज करते. मला पण आता तर आता सगळ्यांची अशी फरमाईश आहे की त्यांना फणसाची बिर्याणी खायची आहे. आणि फेसबुकला कमेंट्स आलेत की फणसाची बिर्याणीची रेसिपी द्या. तर माझा विचार होता की उद्या बनवायची, पण मुलं नाही ऐकत आहेत. मुलांना आजच बनवून पाहिजे आहे. तर फटाफट असं तर फणस क्लीन करायला घेते आणि फणसाची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते. फणस कापायचे आधी तेल लावून घेते मी हाताला. ज्याच्याने काय होणार मम्मा, चीक नाही लागणार. सुरीला पण लावते. ज्याच्याने सुरी खराब नाही होणार है ना. आणि माझी मम्मी एक्सपर्ट आहे कापण्यामध्ये. एक्सपर्ट नाही, सवय. हा सवय आहे मम्माला. सवय एक्सपर्ट एकच आहे ना मम्मा. धार किती ते माहिती नाही. सो जर कापलं नाही तर मग मी फणस कापला, पण तो फणस जसा पाहिजे तसा नव्हता, जसा कवळा पाहिजे होता तो. तर त्याच्यात गरे पूर्णपणे तयार झालेले आहेत. तर त्याची भाजी म्हणजे भाजी करू शकतो असे त्याचे गरे तयार झालेले. आणि बिर्याणीसाठी फणस कवळा लागतो, पण मुलं काय ऐकायला तयार नव्हती. तर मी आता थोड्या वेगळ्या पद्धतीने फणसाची बिर्याणी दाखवणार आहे. जशी रेग्युलर करते तशी नाही, पण गरे काढून आणि मग त्याची बिर्याणी करायला घेणार आहे. तर त्याच्यासाठी मी इथे तांदूळ टाकते आहे बासमती, चांगले शिजवून घेते. आणि त्यानंतर मग अद्रक, लसूण, मिरची, कढीपत्ता याची पेस्ट करून घेणार आहे, पुदिना वगैरे टाकून. त्यानंतर तोपर्यंत पेस्ट करताच राईस आपला थोडा हाफ कुक झालेला आहे. त्यानंतर मग आता मी त्याच्यातच थोडा कांदा घेते, कारण की ते गरे म्हणजे फणस जो असतो त्याचे गरे तयार झालेले. त्याच्यामुळे मला मी म्हटलं आता काय करू. तर मी जशी जमेल तशी बिर्याणी करणार आहे आणि ती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. ही अशी पद्धतीची बिर्याणी मी फर्स्ट टाईम करते. तर गरे मी क्लीन करून घेतले आणि त्यानंतर मग मी तळून घेते ते. जर कवळा फणस असतो आणि त्याची बिर्याणी असते ना, ती खूप सुंदर आणि खूप छान लागते. ते या पद्धतीची पहिल्यांदा करणार आहे. ती कशी लागेल काय मला आयडिया नव्हती. तर फटाफट मी सगळे असे गरे ना तळून घेणार आहे. त्यानंतर थोडासा आपला बरिस्ता बनवून घेणार आहे बिर्याणीसाठी. आणि आता इथे घेतलेलं आहे मी एक पातेल्यामध्ये अद्रक, लसूण, मिरची, कांदा, टोमॅटोची पेस्ट मी डायरेक्टच बनवून घेतलेली, कारण की खूप जास्त उशीर पण झाला होता. आणि मग आता हे सगळं परतून घेणार आहे व्यवस्थित. असं जशी आपण नॉर्मल बिर्याणी करतो तेव्हा जसं सगळं परततो तसंच मी परतते. त्यानंतर मग चांगलंसं तेल सुटल्याच्या नंतर त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट, बिर्याणी मसाला, जिरा धना पावडर हे सगळं टाकणार आहे. आणि मेन म्हणजे उन्हाळ्यामध्ये फणसाची बिर्याणी, फणसाची भाजी या फणसाची कुठलेही प्रकार का खावेत. तर फणस हा शरीरासाठी खूप उत्तम असतो. पोटॅशियम, कॅल्शियम आणि फॅट लॉस करण्यासाठी खूप उत्तम असा स्रोत आहे. आपलं वजनही कमी करतो, कारण की त्याच्यामध्ये फॅटचं प्रमाण खूप कमी असतं आणि शरीराला थंडावाही देतो. त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये चिकन, मटण, मच्छी ह्या सगळे म्हणजे उष्ण पदार्थ न खाता फणस खावा. तो खूप असा चांगला शरीरासाठी असतो, शरीराचा दाह कमी करतो. तर मग आता परतून घेतलेला आहे सगळा मसाला चांगला. आणि आता टाकणार आहे मी दही शक्यतो फेटूनच टाकायचं असतं, पण मला खूप टाईम झालेला म्हणून मी फटाफट त्याच्यात टाकते. जर दही फेटून टाकलं ना तर दही ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये टाकल्याच्या नंतर आपण डायरेक्ट गरम टाकतो तेव्हा फाटण्याची शक्यता असते. म्हणून गॅस कधीही कमी करून कुठलीही बिर्याणी करताना किंवा कुठल्याही ग्रेव्हीमध्ये जर तुम्ही वापरत असाल
तर दही चांगलं फेटून फ्लेम कमी करून मगच मसाल्यांमध्ये टाकायचं, त्याच्यामुळे दही फाटत नाही. ते आता मी चांगलं असं मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित असं, जेणेकरून बघा दही फाटलेलं पण दिसत नाही आहे. व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं, छान अशी ग्रेव्ही तयार होईल त्याची. आणि त्यानंतर मग मी टाकणार आहे मीठ टाकायचं राहिलेलं म्हणून मी मीठ पण टाकून घेतलं. आणि नंतर मग हे जे फणसाचे जे गरे मी तळून घेतलेत ते मी त्या ग्रेव्हीमध्ये टाकते. आणि मुलांना गरे तळून झाल्याच्यानंतर मी त्याच्यावर मीठ, मसाला, थोडं जिरं, धना पावडर वगैरे टाकून खायला दिलेले. असे सुद्धा उत्तम अशी मस्त असे लागतात आणि भाजीसुद्धा खूप सुंदर लागते. मला खूप म्हणजे खूपच आवडते भाजी. तर आता हे सगळं असं मिक्स करून घेणार आहे मी व्यवस्थित. सुंदर असं मिक्स झाल्याच्या नंतर मग आपण त्याला 2-3 मिनटं परतून झाल्याच्या नंतर व्यवस्थित असं भात आपण त्याच्यावर टाकणार आहोत. तर मी असंच डायरेक्ट लावत होती, नेहमीप्रमाणे भात वरती टाकत होती. तर वेळात आयुष आलेला की मम्मी लेअर लावतेस का. मग मी तसंच थोडंसं साईडचं जी भाजी बनवलेली बिर्याणीसाठी ती मी काढली आणि परत त्याच्यावर असं लेअर असं लावून घेणार आहे. तर राईस टाकल्याच्या नंतर मग त्याच्यावर मी थोडासा कांदा, कोथिंबीर, जो बरिस्ता बनवलेला कांदा म्हणजे जो बरिस्ता बनवलेला तो आणि कोथिंबीर मी टाकून घेणार आहे. त्याच्यानंतर मग परत मी जी थोडी ती भाजी काढली होती फणसाची ती त्याच्यावर टाकणार आहे. तर अशा पद्धतीने जर कधी कच्चा फणस तुम्हाला असा भेटला गऱ्यांचा, तर कोणाला भाजी आवडत नसेल तर अशा प्रकारे बिर्याणीसुद्धा करून खाऊ शकता, खूप छान लागते. पण ती जे कवळ्या फणसाच्या बिर्याणीला जी चव असते ना त्याच्यापेक्षा थोडी डिफरंट असते, पण तरी पण बेटर होती, खूप छान लागली, मुलांना आवडली. तर दुसऱ्या लेअरला सुद्धा मी वरती सगळं कांदा, कोथिंबीर टाकून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असं बंद करून ठेवणार आहे. जास्त वेळ नाही, कारण की ऑलरेडी जो फणस होता तो मी तळून काढला होता फणसाचे गरे, त्याच्यामुळे जास्त अशी वाफ लावायची गरज लागली नाही. थोड्या वेळच खाली फक्त तवा ठेवला, वरून थोडंसं असं पाणी शिंपडलं आणि वरून मी काहीतरी असं जड असं ठेवलं, जो आपला वरवंटा असतो ना त्याचा वरवंटा ठेवलेला पाट्यावरचा. श्रावणी बनवते कोशिंबीर, त्याच्यासाठी हे कापते. माझं रोजचं काम असतं, भाजी कापणे मला जास्त चांगले येतं म्हणून मीच करते हे. हो का? 27 + 16 ना. आयुष घामाघूम झालंय. कशी झाली आयुष फणसाची बिर्याणी? बिर्याणी चांगली झाली आहे दरवीसारखी. बट लास्ट टाइम मम्मीने केली तेव्हा तो पण थोडा म्हणजे तुला असं हे नव्हता, थोडं काय होतं ते कवडा काय बोलतात, कवळा होता. कवळा होता तो. आता गरे आहेत. आता घरी बट ही पण चांगलीच आहे, ही पण मला खूप आवडली. आता मी भरपूर खाणार आहे. मस्त, एक नंबर.